नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध कारभार सुरू असून सातत्याने याची पोलखोल लोकशाही मराठीने केलेली आहे। आता तर धक्कादायक माहिती समोर आली। डान्स बार नंतर आता नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत जुगार आणि ऑनलाईन गेमिंग झोनच्या आडून ऑनलाईन लॉटरीचे अड्डे सुरू आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे नवी मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त हद्दीतच तब्बल 50 पेक्षा अधिक अनधिकृत ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि अनेक गेमिंग झोन असल्याची माहिती समोर आली आहे। नवी मुंबईच्या डोंगरीपाडा गावात बेकायदेशीररित्या ऑनलाईन लॉटरी आणि रॉयल गेमिंग झोन सुरू असल्याचे व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती आलेले आहेत। पोलिसांची मात्र डोळेझाक असल्याचं दिसतंय। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचं अनधिकृत धंद्यांवर लक्ष आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। महत्त्वाचं म्हणजे लोकशाही मराठीपर्यंत ही माहिती पोहोचते, मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यापर्यंत ही माहिती का पोहोचत नाही की जाणून बुजून या पोलीस प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केलं जात आहे, असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। तसंच हेही महत्त्वाचं आहे की ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यामुळे लोकांचे संसार देखील उद्ध्वस्त होतात आहे। नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अनेक अवैध धंद्यांची पोलखोल ही लोकशाही मराठीने सातत्याने केलेली आहे। आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ते म्हणजे नवी मुंबईतील नेरूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे आहेत आणि त्याची देखील व्हिडिओ किंवा पोलखोल लोकशाही मराठी आज आपण करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या नेरूळ येथील या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहेत आणि याच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक रॉयल किंग व्हिडिओ गेम असं या नावाने एक शॉप आहे आणि याच्या आतमध्ये जुगाराचा अड्डा चाललेला असतो। अनेक यामुळे कुठेतरी संसार उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अनेक ही माहिती जर लोकशाही मराठीच्या हाती येत असेल तर मग पोलीस प्रशासनाच्या हाती ही माहिती का जात नाही याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर नवी मुंबई परिसरामध्ये हा एकच शॉप नाही आहे, तर या ठिकाणी अनेक 5 जे अड्डे आहेत जुगाराचे, त्यामध्ये जर किरण बार समोरील जी गल्ली आहे साईबाबा मंदिर, तिथे देखील रमेश या व्यक्तीचा जुगाराचा अड्डा आहे। त्यानंतर दीपिका बार समोर देखील आहे, त्या ठिकाणी राजेश नावाचा एक व्यक्ती हा जुगाराचा अड्डा चालवत आहे आणि त्यानंतर साई दरबार बार समोर रुपेश महाडिक हा देखील अड्डा दाखवत आहे आणि शिरवणे बावडी समोर भास्कर अण्णा यांचा एक जुगाराचा अड्डा आहे। खांदेश्वर मध्ये देखील आहेत। तसे म्हणजे विविध ठिकाणी नवी मुंबईमध्ये हे जुगाराचे अड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवी मुंबईतील फक्त नेरूळ मध्ये 5 जुगाराचे अड्डे आहेत आणि त्यामधून कुठेतरी असं देखील बोललं जातं, ही देखील माहिती समोर आलेली आहे का या ठिकाणी अनेक जे हप्ते वसुली देखील या नावाने केली जाते आणि अनेक संसार उद्ध्वस्त होतात। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असतं की नेरूळ पोलीस स्टेशन किंवा नवी मुंबई पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह, आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।